मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गावांमध्ये केस गळती होते, लोकांची टक्कल पडत आहे। अनेक नेते येऊन भेटून जात आहेत, अनेक रिसर्चच्या टीम येत आहेत, परंतु त्याचा शोध लागत नाहीये। आता शेगाव तालुका आणि तिकडचा जो परिसर आहे तो मुळामध्येच खारपानपट्टा आहे। तिकडचं पाणी पहिलेच पिण्यायोग्य नाहीये। दुसऱ्या बाजूला तिथल्या शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती अशी सपाट आहे। पाऊस जेव्हा पडतो तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये पाणी साचलेलं असतं। दरवर्षी शेती पिकांचं नुकसान होतं आणि रासायनिक खतांचा वापर त्या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात। ते रासायनिक खतं पाण्यामध्ये मिक्स होतात आणि पाण्याचा निचरा व्हायला तिथे कुठली जागा नाहीये। त्यामुळे हे सगळं पाणी जमिनीमध्ये जातं आणि विषारी द्रव्य त्या पाण्यामध्ये मिसळले जातात। असा शोध किंवा असा एक प्राथमिक अंदाज ICMR ने त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आमचं ऑब्जेक्शन असं आहे की कृषी विभाग काय करतो, प्रशासन काय करतं। बाजूलाच अकोला कृषी विद्यापीठ, त्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे, अकोल्याला कृषी महाविद्यालय आहे। रिसर्चसाठी हजारो कोटी रुपये हे लोक खर्च करतात। शेतकऱ्यांना हे समुपदेशन करत नाही, शेतकऱ्यांना हे लोक मार्गदर्शन करत नाही। आणि शेतकरी काही असा खूप शिकलेला आहे किंवा शेतकऱ्यांचा एवढा फार मोठा अभ्यास नसतो। त्यामुळे कृषी विभागाचं हे अपयश आहे, जिल्हा प्रशासनाचं हे अपयश आहे। कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन, समुपदेशन हे लोक शेतकऱ्यांना करत नाही। हे सर्वस्वी जे हे सगळं घडतं आहे याची प्रिकॉशन घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे, पण दुर्दैवाने प्रशासन ते प्रयत्न करत नाही। त्यामुळे याला कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन सुद्धा तितकंच जबाबदार आहे। नागरिकांमध्ये वातावरण भीतीचं आहे, हे घालवणं खूप आवश्यक आहे। नेमकं काय झालंय याचा शोध लावून त्या ठिकाणी सोल्युशन काढणं गरजेचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।